नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला 11वी इंग्लिशच्या पोएम नंबर 2 चं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम पाहायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पोएमचं ॲप्रिशिएशन पाहिलं. आता आपल्याला सेकंड पोएमचं ॲप्रिशिएशन पाहूया. कवितेचं नाव आहे द सोअर. सोअर म्हणजे एक शेतकरी आणि त्याच्या बाबतीतलं ॲप्रिशिएशन. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि इतरांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. आता ॲप्रिशिएशन लिहिताना कुठले पॉइंट्स महत्त्वाचे आहेत? सगळ्यात अगोदर अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. हे 3 पॉइंट जर समजा तुम्हाला वेगवेगळे लिहायचे असतील किंवा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 3 पॉइंट वेगवेगळे आले असतील तर 3 पॉइंट तुम्ही सेपरेट लिहायला काही हरकत नाही. आता याच्यामध्ये अबाउट द पोएम आणि अबाउट द पोएट हे जे काही पॉइंट आहे ते तुम्हाला पोएटचे इंट्रोडक्शन याच्यामध्ये सुद्धा दिलेले असतं. थीम, समरी अँड जिस्ट ऑफ द पोएम. समरी और जिस्ट. थर्ड पॉइंट, पोएटिक स्टाइल or poetic language or poetic devices. Next point, special features. Next point, message or moral in the poem. 6, opinion or conclusion. It means your opinion. हे 6 पॉइंट आहेत. जर समजा याच्यात पॉइंट वाढले तर अबाउट द पोएट अँड अबाउट द टायटल हे जर सेपरेट झाले तर 8 पॉइंट्स होतील. तशी आवश्यकता वाटत नाही आणि ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जर तसे सेपरेट दिले तर तसंही सेपरेट लिहायला काही प्रॉब्लेम नाही. आता बघूया आपण पॉइंट वाइज. फर्स्ट पॉइंट, अबाउट द पोएट और पोएम. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. द पोएम द सोअर इज रिटन बाय Torulata Dutt. She was the first Indian poetess to write verse in English and French. Torulata Dutt यांनी ही पोएम लिहिलेली आहे आणि त्या फर्स्ट इंडियन पोएटेस आहेत. कशाच्या बाबतीत? टू राईट वर्स इन इंग्लिश अँड फ्रेंच. इंग्लिश आणि फ्रेंच याच्यामध्ये वर्स लिहिण्यामध्ये. The Sower is a translation of the famous French author Victor Hugo's work. जे काही फ्रेंच ऑथर आहेत विक्टर हुगो त्यांची ऍक्च्युअली पोएम आहे आणि ती पोएम मात्र तोरुलता दत्त यांनी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. द पोएम इज अबाउट अ फार्मर हु इज सोइंग सीड्स. ही पोएम एक फार्मर सीड सोइंग करतो आहे, पेरतो आहे, त्याच्या बाबतीतली पोएम आहे. द टायटल इज ऍप्ट. द टायटल इज अप्रोप्रिएट. द टायटल इज व्हेरी गुड अकॉर्डिंग टू द पोएम. सो यू कॅन राईट ओनली दिस वे, द टायटल इज ऍप्ट और द टायटल इज अप्रोप्रिएट. नाउ सेकंड पॉइंट, थीम और समरी और जिस्ट ऑफ द पोएम. The theme is about a hard working farmer. थीम काय आहे की एक हार्ड वर्किंग फार्मर वर्किंग इन हिज फील्ड्स ऍज द पोएट वॉचेस इवन आफ्टर सनडाऊन. पोएट वॉच करतोय आणि सूर्य गेलेला आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे तरी सुद्धा तो फार्मर काम करतोय. मेहनती शेतकऱ्याची ही कविता आहे. He seeks neither help nor company but does what needs doing. त्याला कुठल्याही मदतीची गरज नाहीये, कोणी त्याला कंपनी द्यावी, सहवास द्यावा याची त्याला अपेक्षा नाहीये. तो एकटा त्याचं शेतात काम करतो आहे आणि हे पोएटेस प्रत्यक्ष पाहते आहे. सो दिस इज द थीम और दिस इज द समरी ऑफ द पोएम. थर्ड पॉइंट, पोएटिक स्टाइल और लैंग्वेज, poetic devices. The poem is very interesting. The poet
use different figures of speech like antithesis, alliteration, inversion, hyperbole and inversion. दोन वेळेस झालेलं आहे. So these figures of speech are used by the poet. अजून याच्यापेक्षाही असतील जास्त, पण आपण हे फॉर एक्झाम्पल म्हणून 4-5 लिहिलेले आहेत. The rhyme scheme is AB, providing a pleasing rhythm to read aloud. Providing a pleasing rhythm येण्यासाठी. So this is very simple style, very simple language. Every reader can understand the poem very easily. Next point, special features or what are the novelties. नाविन्यता काय आहे, स्पेशल फीचर्स काय आहेत, किंवा फोकसिंग एलिमेंट कशावर फोकस केलेला आहे. पोएट ऑल्सो यूज्ड इमेजरी अँड सिम्बॉल टू क्रिएट द सीन इन द रीडर्स माइंड. इमेजरी सिम्बॉल्स क्रिएट केलेले आहेत रीडरच्या माइंड मध्ये एक सीन क्रिएट करण्यासाठी. द पोएम इज युनिक इन दॅट इट ग्रेटनेस इन ऑन 2 आस्पेक्ट. याच्यामध्ये 2 आस्पेक्ट्स सांगितलेले आहेत. हार्डवर्क विच द फार्मर्स परफॉर्म, द विविड डिस्क्रिप्शन और वी कैन से डिफरेंट डिस्क्रिप्शन ऑफ द डस्क, द सेटिंग सन अँड द फिगर अगेन्स्ट द सनसेट. हे 2 आस्पेक्ट्स इथं आपल्याला दाखवलेले आहेत. हार्डवर्क अँड डस्क, द सेटिंग सन अँड फिगर अगेन्स्ट द सनसेट. याचं डिस्क्रिप्शन तिथं दिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, what is the message or what are the values, what are the morals in the poem. The message in the poem is one should keep working with a positive attitude. एक संदेश, एक मेसेज पोएटेस काय देता आहेत आपल्याला. one should keep working with a positive attitude. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर समजा प्रत्येकाने काम केलं तर ते काम तळीस नेलं जातं, पूर्ण होतं. दॅट पर्सन कॅन रीच ऑन द टॉप ऑफ द लेवल इफ ही वर्क्स विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पोएम टेल्स अस इम्पॉर्टन्स ऑफ फार्मर अँड हिज सर्व्हिस टू सोसायटी. पोएम काय, या पोएम मधून आपल्याला काय सांगितलं जातंय, इम्पॉर्टन्स ऑफ फार्मर, शेतकऱ्याचं किती महत्व आहे, अँड हिज सर्व्हिस टू द सोसायटी, तो पिकवतो आणि तो म्हणतो आपण सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, म्हणून ही सर्व्हिस टू सोसायटी. वर्क इज वर्शिप, म्हणजे ज्याला आपण काम हीच पूजा आहे असं म्हणतो, कर्म हीच पूजा, तशा पद्धतीने वर्क इज वर्शिप हे डोळ्यासमोर ठेवून तो काम करत असतो. लास्ट पॉइंट, व्हॉट इज द ओपिनियन अबाउट द पोएम. व्हॉट इज युअर ओपिनियन और व्हॉट इज द कन्क्लूजन. The poem is very interesting. I enjoyed the poem very much, or we can say too much. It is simple yet beautiful poem praising farmer who provides the bread. जो शेतकरी आपल्याला अन्न पुरवतो त्याच्या बाबतीतलं कौतुक, त्याची प्रेझिंग, त्याची स्तुती पोएटेसने इथं या पोएम मध्ये केलेली आहे असं मला वाटतं. बिकॉज the farmer is the greatest person, like a soldier. So this is my personal opinion. Everyone can write their personal opinion at their level. अशा पद्धतीने आपण ह्या दुसऱ्या पोएमचे ॲप्रिशिएशन संपवलेलं आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या पोएमचे ॲप्रिशिएशन घेऊन येऊ आणि तेही तुम्ही बघणारच आहात. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, इतरांना शेअर करा आणि तो त्यांनाही बघू द्या, त्यांनाही ॲप्रिशिएशन कशा पद्धतीने असतं ते कळू द्या. ओके, थँक्यू अँड सी यू सून.